तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या विश्व न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की फार्मर ID कार्डबद्दल। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फार्मर ID कार्ड म्हणजे काय, फार्मर ID कार्ड कुठे काढावे, त्यानंतर कागदपत्रे काय काय लागतात व फार्मर ID कार्ड न काढल्यास होणारे तोटे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा। इथे दिलेला आहे जाहीर सूचना, सर्व शेतकऱ्यांकरिता सूचना। सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की 7/12 वर जेवढे नाव आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी गावातील नजीकच्या CSC केंद्रावर जायचं आहे आणि तिथे जाऊन फार्मर ID कार्ड तात्काळपणे काढून घ्यायचं आहे व यासाठी कागदपत्रे काय काय लागतात ते देखील इथे दिलेलं आहे। इथे पाहू शकता कागदपत्रे, आधार कार्ड सर्व 7/12 किंवा 8 उतारा, त्यानंतर आधार कार्ड संलग्न असलेला मोबाईल नंबर OTP करता। तर तुम्हाला एक मोबाईल नंबर लागेल, मोबाईल नंबर कोणता पण चालणार नाही, जे आधार कार्डला संलग्न आहे म्हणजे जॉईन केलेला आहे त्याच्यावरती OTP येतो, तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी लागेल, त्याच्यावरती जो आहे तो OTP येतो। त्यानंतर पाहूया फार्मर ID कार्ड कशा प्रकारे काढावा। तर फार्मर ID कार्ड काढण्यासाठी इथे जे आहे ती सूचना दिलेली आहे। ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीची ओळख म्हणजे आधार कार्ड आहे, ज्याप्रमाणे आपल्या व्यक्तीची ओळख म्हणजे आधार कार्ड असते, त्याप्रमाणे शेतकरी असल्याची ओळख म्हणजे फार्मर ID कार्ड असणार आहे। त्यामुळे शेतीशी संबंधित सर्व लाभाकरिता फार्मर ID अत्यावश्यक राहणार आहे। तुम्हाला जर शेतीचे सर्व लाभ घ्यायचे असतील तर तुम्हाला फार्मर ID कार्ड असणे अत्यंत आवश्यक असणार आहे। त्यानंतर आपण पाहूया फार्मर ID न काढल्यास होणारे तोटे। तर मित्रांनो, याचे भरपूर प्रमाणात तोटे आहेत, तुम्ही फार्मर ID कार्ड ताबडतोब काढून घेऊ शकता। तर याचे नुकसान काय आहे ते आपण पाहूया। पहिले नुकसान आहे PM किसान योजनेचा लाभ जे आहे ते तुमचा बंद होणार आहे शेतकरी बांधवांचा। दुसरा, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ बंद होईल, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। नमो शेतकरी सन्मान निधी जर तुम्हाला पाहिजे असेल तर फार्मर ID कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला पीक विमा काढता येणार नाही, 3 नंबरचा पॉईंट आहे। 4 नंबरचा पॉईंट आहे पीक कर्ज मिळणार नाही। 5 नंबरचा पॉईंट आहे की कृषीविषयक सर्व योजनाकरिता फार्मर ID अत्यावश्यक। उदाहरणार्थ, तुम्हाला जर सोलार वगैरे घ्यायचे असेल, अशी कृषीच्या योजना असतात, ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर फार्मर ID कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे, ते जर नसेल तर तुम्हाला मिळणार नाही। नंबर 6, नैसर्गिक आपत्ती, वादळी, अवकाळी पाऊस, फळं, पिकं, शेतीपीक नुकसानी भरपाई मिळणार नाही, फार्मर ID कार्ड नसल्यास नुकसानी देखील मिळणार नाही, नुकसान भरपाई मिळणार नाही। नंबर 7, जमीन खरेदी विक्रीसुद्धा करता येणार नाही। नंबर 8, पीक कर्जमाफी लाभ घेता येणार नाही, इत्यादी प्रकारची अशी आहेत। त्यानंतर आहे 9 नंबरचं। 9 नंबरला काय दिलेलं आहे ते वाचू शकता। शासकीय धान खरेदी केंद्रावर धान भात विक्री करता येणार नाही। नंबर 10 नंबरचा पॉईंट आहे महसूल विभाग व पंचायत समिती विभाग यांच्याकडील काही योजनेत फार्मर ID आवश्यक आहे, त्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही। महसूल विभाग आणि पंचायत समिती विभाग यांच्याकडे काही योजना असतात, ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुमच्याजवळ फार्मर ID कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। अशा प्रकारे शासनाच्या सर्व विभागाच्या अनेक लोकाभिमुख योजना लाभाकरिता फार्मर ID क्रमप्राप्त अत्यावश्यक आहे। तरी आपले कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आजच फार्मर ID कार्ड काढून घ्यावा व इतर शेतकरी बांधवांना फार्मर ID काढण्यास सांगावे। तर मित्रांनो, हे जे आहेत त्याचे तोटे आहेत। तर तुम्हाला फार्मर ID कार्ड काढणे अत्यंत महत्त्वाचं आहे। मी तुम्हाला इथे सांगलेलं आहे की कागदपत्रे काय लागतात, इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून देखील पाहू शकता, इथे सर्व कागदपत्रे दिलेली आहेत। त्यानंतर फार्मर ID कार्ड का काढावा हे देखील इथे दिलेलं आहे। तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या घराच्या जवळील CSC केंद्रावर जायचं आहे, CSC सेंटरवरती जाऊन तुम्हाला फार्मर ID कार्ड काढता येणार आहे। अशा प्रकारे तुम्ही फार्मर ID कार्ड काढू शकता। आणि आपला व्हिडिओ जो आहे तो विश्व न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत असतात। तर व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर